शुभविवाह या मालिकेच्या 19 ऑक्टोबरच्या भागामध्ये कधीतरी सत्याची जीत होते याचा आपल्यावर विश्वास बसणार आहे। कुकारस्थानी रागिणीची या कुकारस्थानांना आकाश समोर यायला आता वेळ लागणार नाहीये आणि त्यामुळे आकाश आता इकडे रागिणीच्या समोर खूप मोठा भूमीच्या बाजूने उभा राहणार आहे। 19 ऑक्टोबरच्या भागामध्ये भूमी खूप पॅनिक झालेली असते आणि ती आपल्या रूम मध्ये येते। तिला सतत आपल्या डोळ्यासमोर सारखं तेच दृश्य दिसत असतं, जे दृश्य आता तिला सतत जे दाखवलं जात असतं, म्हणजे आता जे केशव गुरुजी बोललेले असतात की बाळाला धोका आहे आणि त्यातच तिला रागिणीची सगळी वागणं आठवतं आणि ती खूप पॅनिक झालेली असते। तितक्यात तिथे आकाश येतो आणि भूमी तू या सगळ्याचा विचार करू नकोस, हे बघ घड्याळाची काच फुटणं हा काही अपशकुन नाहीये। तुला आता वाटत असेल तर ठीक आहे, पण तू स्वतःच्या मनाला त्रास करून घेऊ नकोस ग। भूमी म्हणते नाही आकाश, केशव गुरुजी काय बोलले की आपल्या बाळाला धोका आहे। यावरती आकाश म्हणतो आपला बाळ सेफ वातावरणात आहे की नाही, त्यामुळे त्याला धोका कसा असू शकेल। भूमी म्हणते नाही आकाश, मला केशव गुरुजी जे बोलले आणि त्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्यामुळे मला माझ्या बाळाची खूप चिंता वाटते। आकाश म्हणतो भूमी तुला चिंता वाटणं साहजिक आहे, तेवढीच मला पण माझ्या बाळाची चिंता वाटते ना, तू नको काळजी करू। तेवढ्यात कसला तरी खुट्टासा आवाज येतो आणि भूमी खूपच घाबरते, कारण तिचं मनच एकदम हलकं झालेलं असतं। त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठे काही खुट्ट झालं तरी तिला आपल्या बाळावरती काही संकट तर येत नाहीये ना, असा आता आभास व्हायला लागतो आणि ती आकाशला मिठी मारते। आकाशला भूमीची मानसिकता समजते आणि भूमी कोणत्या ट्रॉमा मधून जाते हे सुद्धा समजतं। आकाश म्हणतो भूमी तू जितकी स्ट्रॉंग राहशील ना, तितकं आपल्या बाळासाठी खूप चांगलं आहे। हे बघ आपल्या घरातलं वातावरण तर सेफ आहे ना, तू घरातल्या सेफ वातावरणात आहेस ना। त्यावरती भूमी विचार करते आकाश तोच तर खरा प्रॉब्लेम आहे ना, माझा खरा प्रॉब्लेमच हा आहे की मी तुला नाही सांगू शकत की आपल्याच घरातली माणसं आपल्याच वाईटावरती कशी उठलेत ते, आणि हे तुला समजत नाहीये आकाश। आकाश म्हणतो हे बघ भूमी, आपण ना या सगळ्यामध्ये आता छानपैकी तुझा मूड आणण्यासाठी गाणं म्हणूया। असं म्हणत आकाश आता लहान मुलासाठी अगदी छोटंसं जिंगल गायला लागतो, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला। भूमी म्हणते आकाश काय चाललंय हे लहान मुलासारखं। यावरती आकाश म्हणतो लहान मुलासारखं काय लहान मुलासारखं भूमी, अगं या सगळ्यामध्ये ना आपण लहान बाळासाठीच गाणं गातोय। यावरती आता भूमी म्हणते अरे आकाश काहीतरी वेडेपणा करू नको, अजून ते बाळ आलंय कुठे। यावरती आकाश म्हणतो असं कसं, आत्ता नाही आलं तरी येणारच आहे ना, मग त्या बाळासाठी आपल्याला तयारी करून ठेवायला नको का भूमी, तू सुद्धा म्हण ना गाणं। असं म्हणत आकाश लहान मुलासारखा हट्ट करायला लागतो। भूमी म्हणते चल आकाश तुझं आपलं काहीतरीच। यावरती आकाश म्हणतो नाही भूमी बोल, तुला गाणं बोलायलाच पाहिजे। असं म्हणत आकाश हट्टाला पेटतो आणि भूमीला गाणं म्हणण्यासाठी सांगतो। मग मात्र भूमीला आकाशच्या हट्टापुढे आता काही बोलता येत नाही आणि भूमी सुद्धा गाणं म्हणायला लागते। दोघं जण गाणं म्हणायला लागतात। आकाशचा हेतू इतकाच असतो की या सगळ्यामध्ये त्याला आता भूमीचा मूड चांगला करायचा असतो आणि या सगळ्यामध्ये भूमीला त्याला हसवायचं असतं आणि ते घडतं सुद्धा। भूमी हसायला लागते। इकडे आता रागिणी विचार करते अजून नवीन काहीतरी, आता ती पाहते दोघांचं सगळं चांगलं चाललंय, म्हणजे आता ही भूमी घाबरत नाहीये। नाही हिला घाबरवण्यासाठी मला आता अजून काहीतरी करायलाच पाहिजे। आणि ती पौर्णिमाला म्हणते या सगळ्यामध्ये भूमीच्या मनातली भीती ही अशीच कायम टिकायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला पुढचा डाव खेळायला पाहिजे, कारण भूमी किती पॅनिक होते, भूमी किती घाबरते हे आकाश समोर सतत ज्या वेळेला येत राहील ना, त्याच वेळेला आकाशला विश्वास बसेल की भूमी जरा जास्त ओव्हरच करत आहे आणि ते करण्यासाठी पुढचा डाव करायचा। असं म्हणत ज्या वेळेला भूमीवरती कपडे वाळत घालण्यासाठी येत असते, तेव्हा ती जेव्हा वरती येते तिच्या येण्याच्या दरवाजाच्या इथे म्हणजे गच्चीच्या दरवाजाच्या इकडे एक मांजा, पतंगाचा मांजा बांधण्याचं काम आता इकडे रागिणी करून टाकते आणि तो मांजामध्ये भूमीचा पाय अडकणार आणि भूमीला फार काही होणार नाही, पण ती पॅनिक होणार। हा तिचा एकमेव आता हेतू असतो आणि भूमी कपडे वाळत घालण्यासाठी येते आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की इथे काहीतरी आहे। आता या मांजामध्ये जर आपण अडकून पडलो असतो तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला काहीतरी झालं असतं, आपल्या बाळाला काहीतरी झालं असतं। असं म्हणत भूमी खूपच पॅनिक होते आणि हे सगळं कोणीतरी मुद्दाम करते। कोणीतरी म्हणजे कशाला, रागिणीच हे सगळं मुद्दाम करते हे तिला माहिती असतं आणि त्यामुळे धावत पळत पॅनिक झालेली भूमी खाली येते। म्हणजे त्या मांजाने तिला काही झालेलं नसतं, पण त्या मांजामुळे ती जी पॅनिक झालेली असते
ते पॅनिक होण्यामुळे तिला आता खूप भीती वाटते आणि धावत पळत खाली यायला लागते आणि त्या गडबडीत आता मात्र पायऱ्यांवरून तिचा तोल जातो आणि तोल जाता जाता भूमीचा पाय सटकतो आणि सटकलेली भूमी आता मात्र एका कोपऱ्यात येऊन पडते. पण देवाच्या दयेने काही झालेलं नसतं. भूमी आणि बाळ सुखरूप असतं. पण भूमी खूप पॅनिक होते आणि ती रडायला लागते. आकाश आकाश असं जोराने ओरडायला लागते. तोपर्यंत आकाश इकडे खाली असतो आणि तो रागिणीसोबत काहीतरी बोलत असतो. पण त्याच वेळेला भूमी त्याला आकाश आकाश असं म्हणून आवाज देते. ज्या वेळेला भूमी त्याला आवाज देते त्यावेळेला आकाश घाबरतो आणि धावत पळत वरती जातो. इकडे रागिणी आणि पौर्णिमा एकमेकींना इशारा करतात. रागिणी म्हणते, बघितलंस ना, आता या सगळ्यामध्ये आपण जो डाव रचून ठेवलाय त्या डावात भूमी अचूक कशी अडकले ते. पौर्णिमा म्हणते, तर त्या डावात भूमिताई तर अडकलेच, पण आता आकाशला पण तिच्याबद्दल जे वाटतंय ना ते सगळं आपण संपवून टाकायचं आहे असं म्हणत दोघींचे घाणेरडे डाव चालूच असतात. तोपर्यंत आकाश येतो. भूमी काय झालं तुला काही लागलं का? भूमी सांगते, आकाश मी वरती न कपडे वाळत घालण्यासाठी चालले होते. ज्या वेळेला मी कपडे वाळत घालण्यासाठी वरती चालले होते त्यावेळेला तिकडे म्हणजे मी जिथे कपडे वाळत घालायला जाणार त्या दरवाजाच्या इकडे पतंगाचा एक मांजा होता. त्या मांजाला लागून जर का मला काही झालं असतं तर नशीब वेळेवरती मी तो मांजा पाहिला आणि मी स्वतःला सावरलं. पण मला न खूप भीती वाटते आकाश. तो मांजा जर का मला लागला असता तर मी पडले असते तर आपल्या बाळाला काही झालं असतं तर मला खूप भीती वाटते. कुणीतरी हे सगळं मुद्दाम करते आपल्या बाळाला त्रास द्यायला. आकाश म्हणतो, भूमी अगं काय बोलतेस तू? यावरती तिकडे रागिणी येते आणि काय झालं असं विचारायला लागते. त्यावरती आकाश घडलेली घटना सांगतो आणि आता पौर्णिमा म्हणते, मला तर खूप भीती वाटते. गोखले गुरुजींनी आपल्याला केशव गुरुजींना पाठवलं होतं ना, तर केशव गुरुजी सांगत होते ना आपल्याला की या सगळ्यामध्ये आपल्याला भूमीच्या बाळाला धोका आहे म्हणून. त्याचाच तर हा संकेत नाहीये ना. यावरती रागिणी चिडण्याची फक्त ऍक्टिंग करते आणि पौर्णिमा, मूर्ख आहेस का तू? काय बडबडतेस? अगं हे दिवस आहेत ना थंडीच्या दिवसामध्ये सगळेजण पतंग उडवतात ना. मग हे पतंग उडवताना एखादा पतंगाचा मांजा जर का तिकडे अडकून पडला असेल तर तो मांजा तिकडे आला असेल. असं वेड्यासारखं काहीही बडबडून तू भूमीला घाबरवतेस का? वेळ लागलाय का तुला? असं म्हणत चिडलेली रागिणी मुद्दाम हे करायला लागते. भूमी म्हणते, नाही आकाश, या सगळ्यामध्ये कोणीतरी आहे जे आपल्या बाळाला त्रास देण्याचं काम करते, आपल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करते आणि त्यांनीच हे सगळं केलंय. आकाश भूमीला शांत करतो आणि भूमी तू इतकी पॅनिक होऊ नकोस बरं असं म्हणत तो भूमीला खाली घेऊन जातो. तोपर्यंत रागिणी आणि इकडे आता पौर्णिमा आपल्या दोघांचा डाव कसा यशस्वी झालाय म्हणून एकमेकीकडे खुश होऊन पाहत असतात, एकमेकीला इशारे करत असतात. तोपर्यंत पॅनिक झालेल्या भूमीला खाली घेऊन येऊन आकाश तिच्या डोक्यावरती पट्ट्या बांधायला लागतो. डोक्यावरती पट्टी ठेवतो आणि भूमी, आता तुला बरं वाटतंय का? तू या सगळ्यामधून आपल्या डोक्यातले विचार सगळे काढून टाक बरं. भूमी म्हणते, नाही आकाश, मला अजूनही बरं नाही वाटत आहे. मला सारखं वाटतंय की कुणीतरी तो मांजा मुद्दाम ठेवला होता आणि आपल्या बाळाला त्रास देण्यासाठीच हे सगळं करण्यात आलेलं आहे. आकाश म्हणतो, हे बघ, हा सगळा विषय आपण बाजूला ठेवूया आणि फक्त चांगल्या गोष्टींवरती, पॉझिटिव्ह गोष्टींवरती विचार करूया. भूमी ऐक ना माझं, तू हा स्वतःला त्रास करून घेतेस ना त्यामुळे बाळाला सुद्धा त्रास होतोय, तुला कळतंय का? यावरती भूमी म्हणते, आकाश, जे आपल्याला गुरुजी बोलले ती सुद्धा गोष्टीचा आपल्याला विसर पडता कामा नये ना. या सगळ्यामध्ये आपल्या बाळावरती कोणाची तरी वाईट नजर आहे ही पण गोष्ट तितकीच खरी आहे ना. आकाश म्हणतो, हे बघ, सध्या आपण त्या सगळ्या विषयावरती बोलण्यापेक्षा फक्त पॉझिटिव्ह गोष्टीवरती बोलण्याचा प्रयत्न करूया असं म्हणत आकाश भूमीला पॉझिटिव्ह राहण्यासाठी सांगत असतो. पण भूमीला पॉझिटिव्ह राहण्यासाठी तसं काही कारणच ती रागिणी देऊ देत नसते. तोपर्यंत आकाश तिच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवतो, तिला शांतपणे झोपी लावतो, तिचा हात हातात घेतो आणि तिला जेवढं शांत करता येईल तेवढं शांत करतो. बरं, आता शांत झालेल्या भूमीला परत त्रास द्यायला रागिणी सज्ज असतेच. पौर्णिमा मदतीला सज्ज असते. मग इकडे रागिणी नवीन नाटक सुरू करते. रागिणी ओलेत्याने आता मात्र खाली येते आणि ओलेत्याने आल्यावरती पौर्णिमा म्हणते, काय आहे, का अशा ओलेत्याने खाली आलात? यावरती रागिणी म्हणते, तुला माहितीये का, आकाशकडून ब्राउनी पॉइंट मिळण्यासाठी मी जे काही करता येईल ना ते सगळं करणार आहे असं म्हणत आता मात्र पौर्णिमा म्हणते, पण तुम्ही करणार आहेत तरी काय? यावरती रागिणी म्हणते, मी जे करणार आहे ते करणार आहे, पण तुला याच्यात काय करायचंय ना ते सगळ्यात महत्वाचं आहे.
माझं सोडून दे, तुझं तुला सांगते तेवढं फक्त ऐक, असं म्हणत रागिणी पौर्णिमाला आपला प्लॅन समजावून सांगते आणि तिचा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी पौर्णिमा सुद्धा सज्ज असते, नाटक करायला रागिणी सज्ज असते. रागिणी म्हणते, बघ आता आकाशचा असा काही विश्वास जिंकेल ना की भूमी त्याला जे काही सांगेल ते सगळंच त्याला कसं खोटं वाटतंय ते. असं म्हणत रागिणी नाटक करते, पूर्णपणे साडी ओली, पूर्णपणे केस ओले आणि देवखोलीमध्ये येऊन बसते. बाळकृष्णाला तांबणामध्ये ठेवते आणि त्यात पाणी ओतायला लागते आणि कसला मसला जप मंत्र कळायला लागते. तोपर्यंत तिकडे आकाशला पौर्णिमा बोलवते. हेच पौर्णिमाचं काम असतं. आकाशला बोलवते आणि बघितलं आकाश भाऊजी, म्हणजे मी आईंना सांगत आहे पण ऐकत नाही, कितीतरी तास झाले असं ओले त्याने या इकडे बसल्यात, ओली साडी ओले केस असं घेऊन त्या इकडे जप करत बसलेले आहेत. आकाश म्हणतो, आई काय आहे हे सगळं, हा वेडेपणा मी सहन करणार नाही, काय चाललंय तुझं. यावरती रागिणी म्हणते, नाही अरे खरं सांगू का तर मी आपल्या ना गोखले गुरुजींना फोन करत होते. आपल्या गोखले गुरुजींना ज्या वेळेला मी फोन करत होते त्यावेळेला मला कळलं आपले गोखले गुरुजी काही फोन उचलायला तयारच नाहीयेत. मग माझा केशव गुरुजींना फोन झाला. केशव गुरुजींना ज्या वेळेला मी फोन केला तेव्हा केशव गुरुजींनी मला सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही हा मंत्र केलात तर बाळकृष्ण म्हणजे येणाऱ्या आपल्या कृष्णाला त्रास काही होणार नाही. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, आई हा सगळा मूर्खपणा मी तुझा खपवून घेणार नाहीये, मी तुला आधीच सांगतोय हे सगळं तू काही करू नको, आत्ताच्या आत्ता हे सगळं बंद कर. यावर रागिणी म्हणते, नाही भूमीच्या बाळाला काही होणार नाही यासाठी मला हे सगळं करायला पाहिजे. आकाश तू मला बिलकुल अडवू नकोस, आता मी कुणाकुणाचं काहीही ऐकणार नाहीये. आकाश म्हणतो, काय आई हा वेडेपणा आहे, हे बघ बाळाला काही होणार नाहीये. यावरती रागिणी म्हणते, नाही आई बाळ सुखरूप असलं पाहिजे या कारणासाठी मला जीव गेला तरी बेहत्तर, पण या वेळेला मी भूमीसाठी हे व्रत करणार म्हणजे करणार आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मला कुणी अडवू शकत नाही, मी कोणाचं काही ऐकणार नाही. आकाश म्हणतो, आई हा वेडेपणा मी खपवून घेणार नाही, चल उठ पहिली तू इथून. असं म्हणत तो आता रागिणीला उचलत असतो. रागिणी ऐकायला तयार नसते, म्हणजे ऍक्च्युली ती नाटकच करत असते आणि पौर्णिमा सांग याला इथून जा, मी माझं व्रत मोडणार नाहीये असं हट्टाला पेटते. अखेर आकाशचा नाईलाज होतो, आकाश निघून जातो. आकाश निघून गेल्यावरती इकडे आता रागिणी 1-2 सेकंद देवासमोर उभी राहते. त्यानंतर मग मात्र आता इकडे पौर्णिमाला ती सांगते, आण टॉवेल आण, पटकन केस पुसू दे, किती केस हे झालेत, बाद झालं, आकाशकडून ब्रॉईनी पॉइंट मिळवले ना, आता गेले खड्ड्यात, कसलं काय करायचंय. असं म्हणत लगेचच ती आता या सगळ्यामध्ये हे निवांत होते. पण आकाशला निघता निघता एक गोष्ट कानामध्ये घालायला ती विसरत नाही की या सगळ्यामध्ये आपल्या गोखले गुरुजींचे जे शिष्य आहेत केशव गुरुजी त्यांनी सांगितलंय की भूमीच्या हातामध्ये असलेला धागा काढू द्यायचा नाहीये. आता हा धागा काढू द्यायचा नाही हे भूमीच्या डोक्यात फिट्ट केलं जातं आणि तोच धागा काढण्याचं काम आता इकडे रात्रीच्या वेळेला करण्यासाठी आलेली असते, ती म्हणजे पौर्णिमा. कटकारस्थानी पौर्णिमा आता या सगळ्यामध्ये भूमीच्या रूम मध्ये येते. भूमीच्या रूम मध्ये आल्यावर ती भूमी रात्रीच्या वेळेला पूर्णपणे झोपेत असते. भूमी झोपेत असते आणि त्याच वेळेला रागिणीने सांगितलेलं असतं की रूमचे दरवाजे लावू नका, कारण भूमीला कसलीही कधीही गरज पडू शकते आणि त्यामुळे तिने आकाशला रूमचे दरवाजे उघडे ठेवायला सांगितलेले असतात. सगळ्या रूमचे दरवाजे उघडे ठेवा म्हणजे भूमीला कुणी कशीही मदत करायला येऊ शकतं. आणि हाच रूमचा उघडा दरवाजा बघून आता पौर्णिमा आत येते आणि भूमीच्या हातावरती असलेली जे केशव गुरुजींनी जी दिलेली धागा असतो तो काढण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून त्या धाग्याने काही होणार नसतं, कारण ते केशव गुरुजी पण खोटे, त्यांचा धागा पण खोटा. पण भूमी पॅनिक होणार असते, भूमीला पॅनिक करायचं असतं, हाच तिचा डाव असतो. मग ती येते आणि भूमीच्या हातामधला तो धागा काढण्याचा प्रयत्न करते. भूमी गाढ झोपेत असते. त्या गाढ झोपेमध्ये असलेल्या भूमीच्या हातामधून तो धागा काढणं पौर्णिमाला सहज शक्य होतं. पौर्णिमा तो धागा काढते आणि तो धागा घेऊन तिकडून निघून जाते. हाच डाव असतो रागिणीचा आणि रागिणीचा डाव यशस्वी करण्यामागे पौर्णिमा यशस्वी होते. त्यानंतर मग रागिणी आपल्या इकडे आता किचन मध्ये येते. रागिणी ज्या वेळेला किचन मध्ये येते त्यावेळेला ती आता पुढचा डाव टाकते, पण हा डाववरती ती सपशेल तोंडावरती आपटणार असते. ज्या वेळेला पौर्णिमा इकडे आता धागा काढून आणते त्यावेळेला रागिणी किचन मध्ये येते. किचन मध्ये आलेली रागिणी आता इकडे भूमीला जो भात खायला द्यायचा असतो त्या भातामध्ये
आता विष कालवत असते. भूमी ते बघते आणि आता हीच वेळ असते रागिणीचा डाव पर्दाफाश करण्याची. पण भूमी त्यावेळेला नेहमीसारखं रिॲक्ट करत नाही. आता भूमी डोक्याने खेळणार असते, कारण भूमी विचार करते आत्ता जर का मी बोलले तर ही बाई अकान तांडव करेल आणि माझ्यावरतीच डाव उलटवेल. त्यामुळे भूमी तो भात आकाशपर्यंत येण्याची वाट पाहते. आकाशकडे भात येतो. आकाश ज्या वेळेला भरवायला लागतो त्यावेळेला भूमी आवाज उठवते की रागिणी आत्यानी या भातात विष टाकले. आकाशला आधी काही ते पटत नाही. मग भूमी हट्ट करते, ठीक आहे, नाही पटत तर तो भात त्यांना खायला सांग. आता आकाशचा भात खायला सांगतो, मग रागिणीचा नाईलाज होतो. या सगळ्यामध्ये रागिणीची कुकारस्थानं आता सगळ्यांच्या समोर आलेली असतात. या सगळ्यामध्ये रागिणीने भातात विष मिसळले हे सत्य समोर आलेलं आहे. आणि हे सत्य समोर आल्यावरती आकाश आपल्या बाळासाठी काय ॲक्शन घेणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.